नाही, महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर आज बैठक झाली। मी बैठकीचं आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण देताना सांगितलं होतं की जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठी अनिवार्य आहे, ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, परंतु काही त्यांच्या मागण्या होत्या। काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी मराठी जुजबी म्हणजे कशा प्रकारचं मराठी तुम्हाला अपेक्षित आहे ते विचारलं। तर मी त्यांना सांगितलं की जो नियमामध्ये शब्दप्रयोग आहे की जुजबी आलं पाहिजे, म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचं आहे, काय सेवा हवी आहे, त्याला पैसे किती झाले, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला किंवा आता भविष्यामध्ये तर आम्ही ओला, उबेर, रॅपिडो प्रवासी ज्या गाड्या आहेत त्यांचा पण समावेश यामध्ये करणार आहोत। तर काही लोकांनी 6 महिन्याची मुदत मागितली, काही लोकांनी 1 वर्षाची मुदत मागितली, काही लोकांनी 3 महिन्याची मुदत मागितली। वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे।